बातमी राजकीय वर्तुळातून शरद पवार यांचा हवेत गोळीबार कशाला असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण हा प्रश्न भाजपने उपस्थित केलाय। नागपूरमध्ये शरद पवार यांनी अजब दावा केलाय। निवडणुकीआधी जागा जिंकून देणारी माणसं भेटली असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर भाजपने हा सवाल उपस्थित केलेला आहे। शरद पवार यांची नुकतीच पत्रकार परिषद झाली, ज्यामध्ये त्यांनी हा मोठा दावा केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। निवडणुकीआधी जागा जिंकून देणारी माणसं भेटली असा दावा यावेळी शरद पवार यांनी केला। त्यामुळे शरद पवार यांनी हवेत गोळीबार का केला असा प्रश्न आता भाजपने उपस्थित केलाय। त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, दोन लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याचं लक्ष दिलं नाही। आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। मला जे त्यांनी सांगितलं, म्हणजे जे मला माहिती आहे ते असे की दोन व्यक्ती त्यांच्याकडे गेल्या होत्या। आम्ही मतदार याद्या मॅन्युप्युलेट करून देऊन तुम्हाला अमुक अमुक सीट निवडून देऊ, तो काहीतरी त्यांनी 160 असा काहीतरी आकडा सांगितला होता। आणि मला जे पवार साहेब माहिती आहेत त्यांचा याच्यावर विश्वासच बसला नाही। तो म्हणाला असं कसं होऊ शकते रे, आणि त्याच्यानंतर हा विषय काही त्यांनी पुढे नेला नाही। पण त्या दोन व्यक्ती ते आल्या होत्या हे त्यांनी आता स्पष्टपणाने उभ्या जगासमोर, उभ्या भारताला कळेल या भाषेत सांगितलं। तर या सगळ्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। खरं म्हणजे राहुल गांधींनी काल प्रेस घेतल्यानंतर आज शरद पवार असं म्हणतात की अशा प्रकारची दोन माणसं मला पूर्वी भेटली होती निवडणुकीपूर्वी, आणि ते 160 विधानसभा मॅनेज करून देतो म्हणून सांगितलं। खरं म्हणजे हा तर अत्यंत मोठा अपराध आहे। जर त्यांना ती माहिती होती तर त्यावेळेस तिने उघड का नाही केली? आता ते म्हणतात ती माणसं मला माहिती नाहीत, ती माणसं लक्षात नाहीत, माझा लोकांवर विश्वास होता। खरं म्हणजे हे अत्यंत अपराधीपणाचं, खोटेपणाचं सगळं आहे। कारण राहुल गांधींनी केलेली प्रेस ही मुळातच अत्यंत चुकीच्या तथ्या आधारे होती, आणि त्या खोटं बोलण्याला शरद पवार का जोड देत आहेत हे कळत नाही। जर शरद पवारांना त्यावेळीच ती माहिती होती तर शरद पवारांनी त्यावेळी माहिती समोर आणायला पाहिजे होती। त्यावेळी त्यांनी ते गपचूप का बसले, ती चुप्पी का साधली, आणि ते आता का बोलतायत याचं उत्तर दिलं पाहिजे। कारण इतक्या मोठ्या नेत्यांनी असं खोटं बोलणं अपेक्षित नाही।